पौष्टिक, स्वादिष्ट, रुचकर, खमंग, गरमागरम असे ॲडजेक्टिव्ह आपण जेव्हा टँजिबल ऑब्जेक्टबद्दल बोलतो त्यावेळी वापरतो आणि विशेषतः जर ऑब्जेक्ट खाद्यपदार्थ असतील तर. सर्व्हिसेसबद्दल बोलताना आपण चांगली किंवा खराब सर्व्हिस म्हणून उल्लेख करतो. शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळण्याची अपेक्षा प्रत्येकाचीच असते. ही बातमीसुद्धा स्कॉलरशिप संदर्भातच आहे. कॅन्डिडेट जेव्हा अशी बातमी बघतात तेव्हा त्यांना ती अर्धवट वाटते आणि बातमी अर्धवट आहे सुद्धा. पुढे कॅन्डिडेट ऑनलाईन काही माहिती मिळते का बघतील, कोणी यूट्यूबवर सर्च करेल, त्यात एखादा व्हिडिओ आपलासुद्धा सापडतो. कॅन्डिडेटला इन्फॉर्मेशन ऑथेंटिक वाटते, मग कॅन्डिडेट यूट्यूबवरून वेबसाईटवर जातात, वेबसाईटवरून ईमेल करतील, कोणी कॉल करेल किंवा कोणी ऑफिसला व्हिजिट करतील. आता या बातमीबद्दल मी सांगणार तरी काय, बरीचशी इन्फॉर्मेशन मला व्हेरीफाय करता येत नाही आहे. इथे म्हटले आहे, शिष्यवृत्तीला पात्र ठरण्यासाठी शासनाकडून वर्षातून 2दा परीक्षा घेतल्या जातात. गव्हर्नमेंटच्या कुठल्याही GRमध्ये आत्तापर्यंत मला कोणत्याही परीक्षेचा उल्लेख केलेला बघायला मिळाला नाही. वास्तविक पाहता अशा बातम्या देताना बातमीचा सोर्स काय आहे त्याच्याबद्दल सुद्धा सांगायला पाहिजे, जेणेकरून न्यूज व्हेरीफाय तरी करता येईल. पण इथे तसे केलेले नाही आणि 30 तारखेपर्यंत जे परीक्षा घेण्याचे म्हटले आहे, मला वाटते ही न्यूज जानेवारी महिन्यात आली म्हणून 30 जानेवारी डेडलाईन ठेवली. जर मार्चमध्ये आली असती तर डेडलाईन 31 मार्च ठेवली असती. ही एक प्रकारची टॅक्टिक असते न्यूज जास्त सर्क्युलेट करण्यासाठी. रिॲलिटीशी त्याचा काहीही संबंध नसतो, अगदी व्हिडिओच्या थंबनेलप्रमाणे. महाराष्ट्र सरकारकडून ज्या स्कॉलरशिप दिल्या जातात त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. उदाहरणार्थ आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नियोजन विभाग आणि प्रत्येक विभागासाठी स्कॉलरशिप ॲप्लिकेशनच्या डेडलाईन वेगवेगळ्या असतात. युनिव्हर्सिटी रँकिंगचा क्रायटेरिया आणि इन्कम क्रायटेरियासुद्धा सगळ्या कॅटेगरीसाठी एकच नसतो. स्कॉलरशिप ॲप्लिकेशनसाठी एक ठराविक पद्धत असते. गव्हर्नमेंट स्कॉलरशिपसाठी अप्लाय तर सगळे करू शकतात, पण सगळ्यांना स्कॉलरशिप मिळत नसते. अशा न्यूजबद्दल मला प्रॉब्लेम असण्याचे कारण म्हणजे इथे इन्फॉर्मेशनचा सोर्स दिलेला नाही, ऑफिस ॲड्रेस दिलेला नाही, फोन नंबर दिला नाही. लोक विचारायला मग जाणार कोणाकडे? अर्थातच ज्यांचे ऑफिस आहे, फोन आहे, ईमेल आहे. सांगायचा मुद्दा, गव्हर्नमेंट स्कॉलरशिपसाठी आम्ही गाईड जरी करत असलो तरी सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट टाईम नाही देऊ शकत आणि आमच्याकडे स्कॉलरशिप मिळेलच याची कोणतीही गॅरंटीसुद्धा नसते. जर कोणाला फ्रीमध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर अशा न्यूज मोठ्या प्रमाणात ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्याच्यातून जेवढा फायदा होईल तेवढा करून घ्यावा.